4 दिवसापूर्वी येवला तालुक्यातील विसापूर या गावातील सकाराम भड यांनी एसएल लाईन चॅनलला भ्रष्टाचाराच्या बाबतीत मुलाखत दिली। एसएल लाईन चॅनलने त्याचा पाठपुरावा करून विसापूरच्या ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला। संपादक शरद लोहकरे पाटील यांनी पुढाकार घेऊन उपोषण कर त्यांचा प्रश्न मार्गी लावला। येवले तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात येथील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर 3 दिवसांपासून सुरू केलेलं उपोषण अखेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी योग्य कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले। आज रोजी आदिवासी बांधवांची असलेली स्मशानभूमी त्याच ठिकाणी कायम करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेण्यात येईल। तक्रारी 5 घरकुलांची चौकशी करण्यात येईल। नमुना नंबर 8 ची दुरुस्ती, अतिक्रमण आणि चौकशी समितीचा अहवाल 1 महिन्यात सादर करण्यात यावा आणि संजय पवार यांच्या घराच्या बंद पडलेल्या कामाची चौकशी आदींचा समावेश आहे। लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांचे समाधान झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले। गेल्या 2 दिवसापासून पंचायत समितीच्या आवारामध्ये उपोषणासाठी बसलेले होते आणि त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यातल्या बहुतांश मागण्या आपण मान्य केल्या असून त्यांच्यावर आपण 1 महिन्याची मुदत दिलेली आहे आणि 1 महिन्याच्या आत आपण या सगळ्या मागण्या त्यांच्या आपण पूर्ण करू आणि त्यांना परत कुठल्याही प्रकारे उपोषणाला बसण्याची गरज पडणार नाही असं आपण पंचायत समितीच्या वतीने आणि बाकी सर्व पत्रकारांनी त्याच्यामध्ये यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे। आणि मी 3 दिवसापासून शरद लोहकरे पाटील यांनी मला सुरुवातीपासून गाईड केला आणि सुरुवात पण त्यांनीच केली आणि शेवट पण त्यांनीच केली। अगदी सर्व पत्रकार बंधूंचे मी अगदी मनापासून आभार मानतो आणि त्यांच्यातून इतके आभार मानतो। आणि त्यांनी जर कशी अशी वेळोवेळी उपोषणाला बसणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर मदत केली तर हा भ्रष्टाचार अगदी या तालुक्यातून आपले निघून गेल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यांनी काहींचेच असे छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला मदत करावी, हे पत्रकार बंधू तुम्ही पण करावी, तसेच ते बटाव साहेब त्यांनी पण करावी अशी मी माझ्या वतीनं माझ्या टीमच्या वतीनं पुऱ्या तालुक्यातील तसेच लोणीचे जे पत्रकार आहे या सर्वांचे आभार मानतो। आणि त्यांनी जी मदत केली त्यावर आज मी पुन्हा एकदा आभार मानतो।